सोलापूरमध्ये बर्ड फ्लूने अनेक पक्षी मृत्युमुखी पडत असल्याचे दिसत आहे। त्यामध्ये पारवे आणि कबूतर देखील मृत्युमुखी पडत असल्याचे दिसत आहे। सोलापुरात गेल्या काही दिवसांपूर्वी बर्ड फ्लूचा शिरकाव झाला, तसंच पक्ष्यांच्या बळी जाण्यास देखील सुरुवात झाली। पहिले कावळे, घार आणि आता कबुतरांचा बळी जाण्यास सुरुवात झाली आहे। बर्ड फ्लू व्हायरसमुळे छत्रपती संभाजी महाराज तलाव, भुईकोट किल्ला आणि सिद्धेश्वर मंदिर वॉकिंग ट्रॅकवर 21 दिवसांकरता निर्बंध लावण्यात आले आहेत। रविवार दिनांक 16 मार्च रोजी दुपारी दत्त चौक इथं एक कॉम्प्लेक्समध्ये कबुतरांचा तडफडून बळी गेल्याचं नागरिकांनी कळवलं असता त्या ठिकाणी गेल्यावर 3 ते 4 कबूतर मेल्याची नागरिकांनी माहिती दिली। तर बाकीचे काही कबुतरांना श्वान घेऊन गेले, तर काही कबूतर घटनास्थळी होते। कॉम्प्लेक्समधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे। दरम्यान महेश धाराशिवकर यांनी या ठिकाणी औषध फवारणीची मागणी केली आहे। दरम्यान महापालिकेनं यावर लवकरात लवकर लक्ष दिलं नाही तर सर्व मृत पक्षी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर टाकू, अशी माहिती महेश धाराशिवकर यांनी दिली आहे। सोलापूर शहरात कावळ्याचा मृत्यू झाला, घारीचा मृत्यू झाला, भारद्वाज पक्ष्याचा मृत्यू झाला, आता कबूतर मरत आहेत, पारवे मरत आहेत। परंतु महापालिका अजूनही म्हणते की हा बर्ड फ्लू कोंबड्यांना झालेला नाही। जर हे मोकळे असलेले, निसर्गात मोकळे असलेले पक्षी जर या आजाराला बळी पडत असतील तर कोंबड्यांना हा रोग झाला नाही कशावरून? यावरून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। परंतु महापालिका कसल्याही ॲक्शन मोडमध्ये नाही, हा नागरिकांचा सवाल आहे। परंतु अशाच पद्धतीने जर प्राण्यांचे मृत्यू होत राहिले, पक्ष्यांचे मृत्यू होत राहिले तर शिवसेना ही जी शेवा आहेत प्राण्यांची ती महापालिकेच्या आयुक्तांच्या दालनासमोर टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही।